Dear student, in the last lecture we have seen air pollution. Next we will see reason for air pollution. हवा प्रदूषण जे आहे तर ते हवा प्रदूषण होण्याची जी काही कारणं जी आहेत तर ती कारणं आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. आता पहिला असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे की कॅन यू टेल म्हटलेलं आहे की विच फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर पोल्युशन शोन इन द फॉलोइंग पिक्चर. जी सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला आकृती जी आहेत तर त्या आकृतीमध्ये असणारे जे काही चित्र जे आहेत तर त्या चित्रामधील हवा प्रदूषण जे आहे तर ते हवा प्रदूषण कोणकोणत्या घटकांमुळे त्या ठिकाणी होताना दिसतं हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलं. पहिले असणारे जे काही डायग्राम जे आहेत तर त्या डायग्राम मध्ये आपल्याला लक्षात येत नसते की त्या ठिकाणी फॉरेस्ट फायर आहे, म्हणजे जंगल जे आहे तर त्या जंगलांना त्या ठिकाणी वनवा जो आहे तर तो वनवा त्या ठिकाणी लागलेला आहे आणि जंगलांना लागलेला जो काही वनवा जो आहे तर त्या वनव्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही हवा जे आहे तर त्या हवेचं असणारे जे काही प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतरची दुसरी असणारे जे काही डायग्राम जे आहे तर त्या डायग्राम मध्ये आपल्याला लक्षात येत नसते की व्हल्कनिक इरप्शन त्या ठिकाणी दिसते, म्हणजे असणारे जे काही सर्वसाधारणपणे ज्वालामुखीचा असणारा जो काही उद्रेक जो आहे तर त्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काय होताना दिसते तर आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतरचं तिसरे असणारे जे काही डायग्राम जे आहे तर त्या डायग्राम मध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की असणारे जे काही व्हेकल्स जे आहेत तर त्या व्हेकल्समुळे त्या ठिकाणी असणारे जे काही प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण किंवा अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही वाहनं जे आहेत तर त्या वाहनांमुळे काय होताना दिसते हवा जो आहे तर त्या हवेचं प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण त्या ठिकाणी होताना दिसतं. आता पुढे रिझन्स ऑफ एअर पोल्युशन्स आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे की हवा प्रदूषणाची असणारे जे काही कारणं जे आहेत तर ती कारणं त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. त्याच्यामधले पहिलं असणारे जे काही नॅचरल रिझन जे आहेत नैसर्गिक अशा प्रकारचे जे काही कारणं जे आहेत तर त्या कारणांचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे की व्हॉल्कनिक इरप्शन सॉलिड गॅसेस अँड लिक्विड मटेरियल्स इमर्ज आउट थ्रू द इरप्शन. म्हणजे ज्या वेळेला त्या ठिकाणी असणारा जो काही ज्वालामुखीचा जो काही उद्रेक होताना दिसतो तर त्या उद्रेकामधून आपल्याला घनरूप वायुरूप आणि द्रवरूप अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतात. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन व्हेपर्स, डस्ट एक्सेट्रा. म्हणजे ज्या वेळेला ज्वालामुखीचा उद्रेक होतो तर त्या ज्वालामुखीच्या उद्रेकामधून आपल्या लक्षात येताना दिसते की हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन, बाष्प, धुलीकण अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक त्या ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकामधून त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतात. त्याच्यानंतर दुसरं नॅचरल रिझन्स आपल्याला दिलेलं आहे की अर्थक्वेक भूकंप होतो की पॉयझनस गॅसेस अँड वॉटर व्हेपर्स फ्रॉम इनसाइड ऑफ द अर्थ आर रिलीज्ड इनटू द एअर. ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भूकंप जो आहे तर तो भूकंप त्या ठिकाणी होताना दिसतो त्याच्या असताना ते काही रिश्टर स्केल जे आहे तर त्याच्यावर त्या ठिकाणी ते मापन केलं जातं. म्हणजे तीव्रता जी आहे तर ती तीव्रता त्या ठिकाणी मोठी जर असेल भूकंपाची तर भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्भागातील असणारे जे काही विषारी वायू आणि पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये त्या ठिकाणी मिसळली जाते आणि याच्यामुळे नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी असणारी जी काही हवा जी आहे तर त्या हवेचं प्रदूषण त्या ठिकाणी होताना दिसतं. तिसरं रिझन आपल्याला दिलेलं आहे की सायक्लोन्स अँड डस्ट स्टॉर्म्स. आपल्या लक्षात येताना दिसतंय की सायक्लोन्स म्हणजे वावटळी असेल किंवा डस्ट स्टॉर्म म्हणजे धुळीची असणारे जे काही वादळ जे आहेत की डस्ट, सॉइल, गार्बेज, पोलन्स, मायक्रोवेव्ज आर मिक्स्ड विथ द एअर. म्हणजे ज्या वेळेला त्या ठिकाणी वावटळी उठताना दिसतात किंवा धुळीची वादळं होताना दिसतात तर त्या वेळेला जमिनीवर असणारी जी काही धूळ असेल, कचरा असेल, त्याच्यानंतर माती असेल किंवा पोलन ग्रेन्स ज्याला आपण त्या ठिकाणी परागकण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, सूक्ष्मजीव त्या ठिकाणी असतील तर हे सर्वच्या सर्व हवेमध्ये त्या ठिकाणी मिसळले जातात. याच्यामुळे असणारे जे काही हवा जे आहे तर त्या हवेचं असणारे जे काही प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यानंतर तो फोर्थ आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे की फॉरेस्ट फायर ज्याला आपण त्या ठिकाणी वनवा त्या ठिकाणी म्हणताना दिसतो किंवा वनवे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. फॉरेस्ट फायर रिलीज कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड, स्मोक
इन द एअर. या ठिकाणी आपली असणारे काही पहिली असणारे जे काही डायग्राम जे आहेत तर त्या पहिल्या डायग्राम मध्ये आपण त्या ठिकाणी असणारे जे काही फॉरेस्ट फायर जे आहेत तर ती फॉरेस्ट फायर या ठिकाणी पाहिलेली. म्हणजे अशा प्रकारचा असणारा जो काही वनवा जो आहे तर तो वनवा जर त्या ठिकाणी जर जंगलाला जर लागला तर आपल्याला सर्वसाधारणपणे काय होतं नसते बा की फॉरेस्ट फायर रिलीज कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड, स्मोक इन द एअर. वनव्यामुळे काय होतं नसते, कार्बन डायऑक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, हायड्रोजन सल्फाइड असेल, धूर असेल, हे सर्वच्या सर्व असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक काय केले जातात, वातावरण जे आहेत तर त्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी मिक्स केले जातात. त्याच्यानंतर पाचवं रिझन्स आपल्याला दिलेले की मायक्रोवेव्ह इन एअर, सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव हवेमध्ये मिसळल्यामुळं आता काय दिलेले की पोलन्स ऑफ द पार्थेनियम, पोर्स ऑफ द बॅक्टेरिया, फंगी आर मिक्स्ड विथ एअर. तर काही असणारे जे काही पोलन्स ऑफ द पार्थेनियम म्हणजे काही जीवाणू असतील, काही कवक जे आहेत तर त्या कवकांचे असणारे जे काही बीजाणू असेल, बुरशी असतील तर हे सर्वच्या सर्व काय होता नसतात हवेमध्ये त्या ठिकाणी मिसळले जातात. आणि याच्यामुळं हवा जे आहे तर त्या हवेचं असणारे जे काही प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण त्या ठिकाणी होतं नाही. त्याच्यानंतर पुढे आपल्याला मॅनमेड रिझन्स त्या ठिकाणी दिलेले, मानव निर्मित अशा प्रकारचे असणारे जे काही कारण जे आहेत तर त्या कारणांचा विचार जो आहे तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. तर या ठिकाणी असणारे ते काही मॅनमेड रिजन जे आहे तर त्या मॅनमेड रिजन मधलं पहिलं आपल्याला दिलेले की फ्युएल्स, इंधन, बर्निंग ऑफ फ्युएल लाईक कोल, टिंबर, LPG, केरोसिन, डिझेल, पेट्रोल रिलीज कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, लेड कंपाऊंड्स एक्सेट्रा आर रिलीज्ड इन द एअर. दगडी कोळसा असेल, लाकूड, LPG, रॉकेल, डिझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, शिशाची संयुग त्या ठिकाणी हवेमध्ये काय केतात, मिसळली जातात. त्याच्यानंतर सेकंड आपल्याला दिलेले की बर्निंग ऑफ सॉलिड वेस्ट, ॲग्रिकल्चर वेस्ट एक्सेट्रा इन ओपन पेस कॉजेस एअर पोल्युशन. म्हणजे सर्वसाधारणपणे घन कचरा जो आहे तर तो घन कचरा असेल, शेतीचा कचरा असेल किंवा आपले असणारे जे काही बाग जे आहे तर त्या बागेमधला असणारा जो काही कचरा जो आहे तर तो कचरा जर आपण त्या ठिकाणी उघड्यावर जर त्या ठिकाणी जाळला तर हवा जे आहे तर त्या हवेचं असणारं जे काही प्रदूषण जे आहे तर ते हवेचं प्रदूषण त्या ठिकाणी होताना दिसतं. ही मानव निर्मित त्या ठिकाणी कारण आहे. दुसरं आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे की इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकरण. स्मोक इज रिलीज्ड इन द लार्ज क्वांटिटी फ्रॉम व्हेरियस फॅक्टरीज. आपल्या लक्षात येतं नसतं की विविध अशा प्रकारचे असणारे काही कारखाने जे आहेत तर त्या कारखान्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये धूर जो आहे तर तो धूर त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतो. आणि याच्यामुळे काय होतं नसते की सल्फर पावडर, नायट्रोजन ऑक्साईड, कॉटन सीड पावडर इन द एअर. आणि याच्यामुळे काय होतं नसते गंधकाची त्या ठिकाणी भस्म त्या ठिकाणी म्हटलेले आहे, ज्याला आपण त्या ठिकाणी पावडर म्हणताना दिसतो किंवा नायट्रोजन ऑक्साईड असेल, हे सर्वच्या सर्व असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक काय होताना दिसतात तर वातावरण जे आहे तर त्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी मिसळताना दिसतात. किंवा कॉटन सीड्स पावडर म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही कॉटन ज्याला आपण त्या ठिकाणी कापूस म्हणताना दिसतो तर त्याची पावडर त्या ठिकाणी जर होताना दिसते आणि तेही काय होताना दिसते हवेमध्ये त्या ठिकाणी मिसळले जाते. त्याच्यानंतर पुढे काय म्हटले पहा की ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स अँड द ब्लास्ट म्हणजे ऊर्जा, अणुऊर्जा निर्मिती किंवा त्या ठिकाणी अणुस्फोट त्या ठिकाणी केला जातो. यूज ऑफ एलिमेंट्स लाईक युरेनियम, थोरियम, ग्राफाइट, प्लुटोनियम रिलीज रेडिएशन्स इन एअर अँड दस पोल्युशन ऑकर. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की ऊर्जा निर्मितीमध्ये युरेनियम, थोरियम, ग्राफाइट, प्लुटोनियम यासारखे असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि यांचा असणारे जे काही किरणोत्सार जे आहेत, रेडिएशन जो आहे तर त्या रेडिएशन मधून काही प्रारण जे आहेत तर ते प्रारण त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतात. त्याच्यामुळे हवा जे आहे तर त्या हवेचं असणारं जे काही प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण त्या ठिकाणी होत नाही. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला बघा थिंक अबाउट इट, विचार त्या ठिकाणी करायचा आहे. पहिलं त्या ठिकाणी दिलेले की व्हॉट आर द रिझन्स अदर दॅन अबव्ह मेन्शन रिस्पॉन्सिबल फॉर एअर पोल्युशन. आता काय सांगता येईल की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की वरील जे काही आपण त्या ठिकाणी असताना जे काही नॅचरल आणि मॅनमेड अशा प्रकारची रिझन्स त्या ठिकाणी पाहिली तर याच्याशिवाय
आपल्याला हवा प्रदूषकाची असणारी काही इतर असणारी काही कारणं जी आहेत तर ती इतर कारणं आपल्याला त्या ठिकाणी शोधायला त्या ठिकाणी सांगितली आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला त्या ठिकाणी नेमकी कोणती कोणती त्या ठिकाणी सांगता येईल तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी असणारा काही विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. आता काय सांगता येईल की सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी ॲटोमोबाईल व्हेकल जे आहेत तर याच्यामध्ये असणारे जे काही ॲटोमोबाईल व्हेकल जे आहेत त्याच्यामध्ये 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल यांचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी ट्रेमेंडस त्या ठिकाणी वाढलेला आहे. दिस अनकंट्रोल नंबर ऑफ व्हेकल्स अँड देअर हेवी ट्रॅफिक इज कॉजिंग एअर पोल्युशन टू ए व्हेरी हाय लेवल इन मेगा सिटी. शहरांमध्ये जर आपण जर पाहिलं तर असणारे जे काही 2 व्हीलर 4 व्हीलरची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये वाढली. याच्यामुळे काय होताना दिसते ट्रॅफिक त्या ठिकाणी जाम होताना दिसते. याच्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये हवा जे आहे तर आता हवेचं प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण मोठमोठे असणारे जे काही शहरं जे आहेत तर त्या शहरांमध्ये त्या ठिकाणी वाढलेले. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज, डेमोलिशन ऑफ द ओल्ड बिल्डिंग्स, digging the roads are such activities which adding to the particular air pollution of the city. आपल्या लक्षात येताना दिसतंय की विविध अशा प्रकारचे असणारे जे काही इंडस्ट्रीज जे आहेत तर त्या इंडस्ट्रीज त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केल्या जातात, बांधल्या जातात. त्याच्यानंतर जुने असणारे जे काही इमारती जे आहेत तर त्या इमारतींचं डिमॉलिशन केलं जातं, पाडल्या त्या ठिकाणी जातात. रस्ते जे आहेत तर ते रस्ते त्या ठिकाणी खोदले जातात. अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही कृती ज्या आहेत तर त्या कृतीमुळं हवा जे आहे तर त्या हवेचं असणारं जे काही प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण त्या ठिकाणी होताना दिसतं. याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल द ब्रस्टिंग ऑफ द फायर क्रॅकर्स ऑन द अकेजन ऑफ फेस्टिवल्स अँड सेरेमनीज, द स्प्रेड ऑफ द गुलाल ड्युरिंग द प्रोसेशन्स आर ऑल्सो ॲक्शन्स विच रिझल्ट इन टू द अनवॉन्टेड एअर पोल्युशन. दिवाळीच्या दिवसामध्ये काही प्रसंगामध्ये आपण काय करताना दिसतो सणाला त्या ठिकाणी असणारे जे काही मोठ्या आवाजाचे असणारे जे काही फटाके जे आहेत तर ते फटाके काय करताना दिसतो फायर क्रॅकर जे आहेत ते भ्रष्ट करताना दिसतो. त्याच्यानंतर काही असणारे जे काही समारंभ जे आहेत तर त्याच्यामध्ये स्प्रेड ऑफ द गुलाल जो आहे तर तो गुलाल त्या ठिकाणी उधळला जातो. याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी असणारे जे काही हवा जे आहे तर त्या हवेचं प्रदूषण त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर पुढे एरोप्लेन ट्रॅफिक, रॉकेट लॉन्चिंग, इंडस्ट्रियल फार्मिंग आर द मॉडर्न सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन. त्याचबरोबर आपल्याला विमान उड्डाण असेल, रॉकेटचं त्या ठिकाणी प्रक्षेपण असेल किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असणारे जे काही इंडस्ट्री जे आहेत जे काही मॉडर्न अशा प्रकारचे जे काही सोर्सेस ऑफ द एअर पोल्युशन आहेत म्हणजे याच्यामधून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हवा जी आहे तर त्या हवेचं प्रदूषण त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतरचा दुसरा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे व्हेदर द व्हेकल्स विथ द 2 स्ट्रोक इंजिन कॉज मोर पोल्युशन दॅन द 4 स्ट्रोक इंजिन. म्हणजे 4 स्ट्रोकचा असणारे जे काही इंजिन गाड्या ज्या आहेत तर त्याच्यापेक्षा 2 स्ट्रोकच्या असणारे जे काही इंजिन गाड्या ज्या आहेत तर याच्यामुळे हवा जास्त त्या ठिकाणी प्रदूषित होते का पाहायचं. थोडक्यामध्ये आपल्याला उत्तर द्यायचंय की येस डू दे. स्कूटर अँड मोटरसायकल आर मोर डॉमिनंट सोर्स ऑफ द एअर पोल्युशन ॲज दे इमिट सूट अँड ऑर्गॅनिक पार्टिकल. आपल्या लक्षात येताना स्कूटर असेल मोटरसायकल असेल तर याच्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हवेचं प्रदूषण त्या ठिकाणी होत आहे. कारण त्यांचा असणारा जो काही धूर जो आहे तर त्या धुरामधून काजळी असेल किंवा ऑर्गॅनिक मटेरियल जे आहे तर ते त्या ठिकाणी बाहेर पडतात. इन अर्बन एरियाज दिस प्रपोर्शन इज हाय. जे शहरं जे आहेत तर त्या शहरांमध्ये याचं असणारे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये. दीज पार्टिकल्स आर टॉक्सिक अँड दे क्रिएट हेवी एअर पोल्युशन. याच्यामधून बाहेर पडणारे जे काही कण जे आहेत तर ते कण त्या ठिकाणी विषारी आहेत. तर याच्यामुळे त्या ठिकाणी हवा जे आहे तर त्या हवेचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण त्या ठिकाणी होतं. तर आपल्याला 2 स्ट्रोक इंजिन आणि असणारे ते काही 4 स्ट्रोक इंजिनचा आपल्याला त्या ठिकाणी थोडक्यामध्ये त्या ठिकाणी विचार करायचा आहे की सर्वसाधारणपणे असणारे जे काही 2 व्हीलर्स जे आहेत तर याच्यामध्ये 2 स्ट्रोक त्या ठिकाणी इंजिन असतं आणि सच इंजिन्स आर फार लेस इफिशियंट इन बर्निंग द फ्युएल दॅट युज्ड इन द व्हेकल्स. आणि म्हणून याच्यामध्ये असणारे जे काही 2 स्ट्रोक असणारे जे काही इंजिन जे आहे तर त्या इंजिन त्या ठिकाणी कमी इफिशियंट असतं आणि याच्यामुळे काय होता नसते की प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण त्या ठिकाणी वाढत राहायचं. याच्या उलट 4 स्ट्रोक इंजिनचा आपण जर त्या ठिकाणी जर विचार जर केला तर याच्यामध्ये काय असणारे जे काही कन्व्हर्टर जे आहे तर ते कन्व्हर्टर्सचा त्या ठिकाणी वापर केला जातो की जेणेकरून बाहेर पडणारा जो काही धूर असेल
तर त्या धुराचं प्रमाण त्या ठिकाणी कमी असतं. टू व्हीलरचा आपण जर विचार जर केला तर त्याच्यामध्ये बाहेर पडणारा जो काही धूर जो आहे तर तो धूर त्या ठिकाणी बाहेर जास्त प्रमाणामध्ये पडताना दिसतो. इनकम्प्लीट अशा प्रकारचं इंधनांचं असणारे काही बर्निंग जे आहे तर ते बर्निंग त्या ठिकाणी केलं जातं. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करता येईल. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.